लोकशाहीमध्ये उमेदवारी मागण्याचा सर्वांना अधिकार आहे. खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे नांदेड शहरात आगमन होताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे भव्य पुष्पहार घालून स्वागत केले व नंतर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ही रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, शिवाजी महाराज पुतळा, गांधी पुतळा, अण्णाभाऊ साठे पुतळा, महात्मा फुले पुतळा, छत्रपती शाहू महाराज पुतळा ते त्यांच्या निवासस्थानापर्यंत ही रॅली काढण्यात आली. नंतर या रॅलीचे सभेमध्ये रूपांतर झाले. या सभेमध्ये त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी भाजपचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्राचं नेतृत्व अन्य मान्यवर नेते दुसऱ्यांदा लोकसभेत कार्यकर्ते पदाधिकारी मानतो. त्यांनी जो माझ्यावर विश्वास टाकला होती का उमेदवारी असं आहे. लोकशाहीमध्ये उमेदवारी मागण्याचं सवय लागली. कोण कोण मागितली तर प्रत्येकाला आमदार होणे, खासदार होणे असं वाक्यामध्ये गैर आहे. पण उमेदवारी एकालाच द्यावं लागते. त्यामुळे पक्षाला असं वाटलं की प्रताप पाटलांचं काम योग्य आहे म्हणून त्यांनी मला उमेदवारी दिली. याचा अर्थ दुसऱ्याला दिली नाही म्हणजे ती योग्य नाही असं. जागा एक असल्यामुळं अनेकांची रिपोर्ट त्याच्यामध्ये होऊ शकते. परंतु जे कोणी असतील ते सगळे मिळून आम्ही असंही चव्हाणांनी दावेदारी केली काँग्रेस उमेदवारीवरती. किती आव्हान असेल काँग्रेसची या निवडणुकीत? असं आहे की त्या काँग्रेस पक्षाने कोणी उमेदवारीवर दावेदारी करायची, कोणाला त्यांच्या पक्षाने उमेदवारी देऊन त्याचा विषय आहे. त्यामुळे मी त्यांच्यावर बोललो. आव्हान किती असेल काँग्रेसला? मी आज काहीच बोलणार. सर्व पदाधिकाऱ्यांनी आपापल्या गाड्यामध्ये बसून घ्यायचं आहे. अबकी बार 400. अशोक चव्हाण भाजपमध्ये आल्यावर किती फायदा होईल? आपापल्या वाहनाला बसून घ्यायचं सर्व पदाधिकाऱ्यांनी. त्यांची एक ताकद नागेरमध्ये आहे, प्रस्त आहे. अनेक वर्ष अनेक संस्था त्यांच्या ताब्यात आहे. त्याच्यामुळं मागच्या निवडणुकीला आम्ही दोघं एकमेकांच्या विरोधात होता, दोघं एकत्र आहोत. आता म्हणजे सांगण्याची गरज शेवटचा प्रयत्न विधानसभा सुरू होणार 100%. आता मला वाटते उडान होत आहेत. हे डिटेल माहिती आहे. तोपर्यंत नांदेडवरनं 9 उडान